या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीर्थ या गावातील विष प्रकरणी त्या 3 लहान मुलांची प्रकृती सुधारत आहे. 3 मुलांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मृत बापावर कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी दिली. तीर्थ गावात राहणारा भीमा वाघमारे रागात होता, चिडला होता. त्यानंतर तो घराबाहेर चालला. जाताना त्याने प्रगती वय 6, प्रतीक वय 4 आणि प्रतीक्षा वय 3 या तिन्ही मुलांना गाडीवर बसवले. पत्नीला सांगितले की वळसंगच्या आठवडा बाजारातून मुलांना खाऊ आणतो असे सांगून त्याने त्या तिन्ही मुलांना वळसंग येथील स्वतःच्या शेतात नेले. तिन्ही मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन केले. फोन करून पत्नीला विष पिल्याचे सांगितले. तेव्हा पत्नीने थेट वळसंग येथील शेत गाठले. तिथे बाप आणि 3 मुले बेशुद्ध अवस्थेत पडली होती. गावकऱ्यांनी चौघांना कुंभारी येथील दवाखान्यात नेले. तिथून शासकीय रुग्णालयात दाखल केले. याची डॉक्टरांनी भीमा वाघमारे उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशीच म्हणजेच 2 एप्रिल रोजी 2 बालकांची प्रकृती सुधारली होती, तर 3 वर्षांच्या बालिकेची प्रकृती खालावली होती, पण गुरुवारी तिच्याही प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तीर्थ गावात राहणाऱ्या भीमा वाघमारे या शेतकऱ्याने स्वतःच्या 3 मुलांना विष पाजून स्वतःही विष प्राशन करून आत्महत्या केली. या प्रकरणी मृत बाप भीमा वाघमारे याच्या विरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.